मैत्रिणींनो, बीइंग होममेकर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, सणवार आला की आपल्या चेहऱ्यावरती ग्लो यावा असं आपल्याला वाटतं आणि आपण बरेचसे वेगवेगळे हॅक ट्राय करतो. तसंच सणावाराला आपलं घरही चमकावं, आपल्या घरालाही छान ग्लो यावा असं आपल्याला नक्कीच वाटतं. मग आपल्या घराला ग्लो देणारे, घर आपले चमकवणारे हॅक्स आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्या घरात जे लाकडी फर्निचर असतं, मग आपले दरवाजे असतील, टेबल खुर्च्या असतील किंवा कपाट असेल, हे सगळं आपण रोज स्वच्छ तर करतोच. पण कालांतराने काय होतं, त्याची चमक जायला लागते. मग आता हीच चमक जर आपल्याला पुन्हा मिळवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला एक DIY सोल्युशन तयार करावं लागेल. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे व्हिनेगर, मोहरीचं तेल आणि हे आहे ते म्हणजे टर्पेंटाईन ऑइल. तर हे ऑइल कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये किंवा जिथे आपल्याला कलर मिळतो तिथे मिळेल. एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे आणि एक मेजरिंग कप. आता आपण एक सोल्युशन तयार करणार आहोत. तर त्यासाठी हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला समप्रमाणात घ्यायचंय. जसं की मी इथे अर्धा कप व्हिनेगर घेतलेला आहे. आता त्यामध्येच अर्धा कप मोहरीचं तेल आणि अर्धा कप टर्पेंटाईन ऑइल मी ॲड करणार आहे. व्हिनेगर हे आपल्या फर्निचरला स्वच्छ करतं. मोहरीच्या ऑइलमुळे एक ग्लो येतो किंवा चकाकी येते आणि जे टर्पेंटाईन ऑइल आहे ते ॲज अ वॅक्स म्हणून काम करतं. म्हणजे धुळीचा किंवा कोणत्या कचऱ्याचा परिणाम आपल्या वुडन फर्निचरवरती होत नाही. आता हा स्प्रे करण्यापूर्वी आपलं जे फर्निचर आहे ते डस्ट फ्री असायला हवं. मग त्यासाठी मी आता एका कोरड्या नॅपकिननेच हा संपूर्ण दरवाजा आहे तो पूर्णपणे पुसून घेतलेला आहे, जेणेकरून काहीही धूळ त्याच्यावरती राहणार नाही. यानंतर हा स्प्रे आहे तो आपल्या फर्निचरवरती स्प्रे करून घ्यायचा आहे आणि एका स्वच्छ नॅपकिनने किंवा स्पंजने पुन्हा हे संपूर्ण पुसून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, तर या सोल्युशनचा एक लेयर आपल्या फर्निचरवरती तयार होतो आणि आपल्या फर्निचरला एक वेगळीच चकाकी येते. तर इथे मी जिथे स्प्रे मारलेला आहे तिथे तुम्ही कंपेअर करू शकता. वरच्या साईडला जिथे स्प्रे मारलाय तिथे एक वेगळी चमक आहे आणि खाली जिथे स्प्रे नाही मारलेला तिथे थोडंसं डल दिसते आहे. तर पहा, तुम्हाला हा स्प्रे मारल्यानंतर लगेचच रिझल्ट मिळणार आहे. तर तुमचं जे वुडन फर्निचर असेल ते एकदम स्वच्छ होणार आहे आणि त्याचबरोबर ते एकदम छानपैकी चमकायला सुद्धा लागणार आहे. तर आपल्या घरातल्या कोणत्याही वुडन फर्निचरवरती तुम्ही हा स्प्रे मारू शकता, ज्यामुळे आपल्या फर्निचरला एक वेगळीच चकाकी येईल. ते एकदम नव्यासारखं दिसायला लागेल आणि रोज येणाऱ्या धुळीपासून आपल्या या फर्निचरचं संरक्षण देखील होईल. आपल्या वुडन फर्निचरवरती जर काही डाग पडले असतील, तर ते देखील या सोल्युशनने अगदी झटपट निघतात. जसं की माझ्या कपाटावरती हे क्रेयॉननी लिहिलं गेलेलं होतं. दुसरं कशानेही हे निघत नव्हतं, पण या सोल्युशनमुळे अगदी झटपट हे स्वच्छ झालेलं आहे. फक्त एकदा स्प्रे मारला आणि लगेचच कोरड्या कपड्याने मी हे पुसून घेतलेलं आहे आणि पहा, रिझल्ट तुमच्या समोर आहे. सगळे जे काही स्टेन होते क्रेयॉनचे ते सगळे निघून गेलेले आहेत. तर तुमच्याही घरातल्या वुडन फर्निचरसाठी हे DIY सोल्युशन नक्की बनवा आणि वापरा. म्हणजे या सणाला आपलं सगळं लाकडी फर्निचर अगदी नव्यासारखं चमकेल. आपल्या किचन ट्रॉलीज. खरं तर एका वेळी सगळ्या ट्रॉलीज साफ करायच्या म्हणजे खरं तर ही खूप वेळखाऊ गोष्ट आहे. त्यामुळे दर आठवड्याला एक याप्रमाणे मी या किचन ट्रॉलीजची स्वच्छता करत असते. पण आता सणवार आहे म्हटल्यावरती सगळ्या ट्रॉलीजवरनं एकदा हात फिरवला तर पाहिजेच. तर मग त्या झटपट स्वच्छ करण्यासाठी मी काय करते, तर माझ्याकडे हा एक छोटा डस्टपॅन आहे. तर त्याने संपूर्ण कचरा मी आधी काढून घेते. जो मोठा-मोठा कचरा असेल तो सगळा कचरा असा काढून घेते आणि त्यानंतर जो स्पंज असतो आपला मायक्रोफायबर स्पंज, त्या स्पंजनी थोडासा ओला करून संपूर्ण ट्रॉली अशा पद्धतीने पुसून घेते. आता ही माझ्या ज्या ट्रॉलीज आहेत त्या वॉटरप्रूफ आहेत, त्यामुळे पाण्याने त्या अशा काही खराब होत नाहीत. पटपट स्वच्छ देखील होतात. तुमच्या जर वॉटरप्रूफ नसतील, तर मात्र थोडीशी एक्स्ट्रा केअर करावी लागते. तर आता ह्या अशा पद्धतीने मला ट्रॉली बाहेर काढण्याची अजिबात गरज नाही. ही ट्रॉली, किचन ट्रॉली तर माझी स्वच्छ झालेली आहे. आता नंबर आहे तो म्हणजे डब्यांचा. आता डबेसुद्धा जसे-जसे रिकामे होतील तसे-तसे ते आतून स्वच्छ केले जातातच. मग आता पुन्हा-पुन्हा आतून स्वच्छ करण्याची गरज नाहीये. त्यामुळे फक्त बाहेरून मी ते आता स्वच्छ करणार आहे. त्यासाठी मी आता एक ओला नॅपकिन आणि एक कोरडा नॅपकिन घेतलेला आहे. ओला नॅपकिन फक्त पाण्यात भिजवून घेतलाय मी आणि त्याने असे बाहेरून संपूर्ण डब्बे मी पुसून घेणार आहे आणि लगेचच कोरड्या नॅपकिनने तो डबा कोरडा देखील करून घेणार आहे. ज्यामुळे काय होतं, की डब्यावरती पाण्याचे डाग राहत नाहीत.
आता इथे माझ्या डब्यांवरती असे काही डाग वगैरे पडलेले नाहीयेत, चिकट वगैरे झालेले नाहीयेत. त्यामुळे नुसत्या पाण्याने देखील ते स्वच्छ होतात. पण तुमचे डबे जर चिकट वगैरे झाले असतील, डाग पडले असतील, तर या पाण्यामध्ये फक्त थोडंसं आपलं डिश वॉशिंग जेल ॲड करा. म्हणजे याच्यावरती काही जे डाग पडले असतील डब्यांवरती, तर ते देखील झटपट निघून जातील. तर पहा इथे झटपट माझे सगळे डबे हे स्वच्छ झालेले आहेत. एकदम चमक आलेली आहे त्या डब्यांवरती आणि हे डबे पुसेपर्यंत माझी ही जी किचन ट्रॉली होती, ती देखील स्वच्छ आणि कोरडी झालेली आहे. आता त्यामध्ये मी लगेचच असे डब्बे मांडून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने माझ्या इतर किचन ट्रॉलीत सुद्धा मी आता झटपट स्वच्छ करून घेणार आहे. तर इथे प्रत्येक किचन ट्रॉली बाहेर काढून मग ती नंतर स्वच्छ करायची, मग पुन्हा लावून ठेवायची. हा त्रास माझा वाचलेला आहे आणि सगळ्या किचन ट्रॉलीज माझ्या अगदी झटपट स्वच्छ झाल्या. आपल्या घरातले सगळे स्लायडिंग विंडोजचे चॅनल कितीही स्वच्छ करा त्याच्यामध्ये धूळ ही जाऊन बसतेच. मग आता ते झटपट कसे स्वच्छ करायचे तर तेही आपण पाहूयात. तर आता हे चॅनल स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एक कागद लागणार आहे आणि एखादा ब्रश किंवा मग असा मी स्क्रूड्रायव्हर घेतलाय तो असा घेतला तरीही चालेल. तर हा एक कागद फक्त याच्यामध्ये आतमध्ये प्रेस करायचा आणि सगळी जी मोठी-मोठी धूळ असते, मोठा-मोठा कचरा असतो, तो सगळा या कागदावरती असा येतो आणि हा कचरा आपल्याला स्वच्छ करता येतो. आता हा कचरा साफ केल्यानंतर खाली तरी देखील धूळ ही राहतेच. तर ती काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वायपर आणि आपल्या घरातला खराब झालेला स्पंज. असे खराब झालेले स्पंज लगेच टाकून द्यायचे नाहीत. जपून ठेवायचे. पुढच्या क्लिनिंगला आपल्याला उपयोगाला येतात. तर या वायपरला मी हा स्पंज अशा पद्धतीने गुंडाळून घेतलेला आहे आणि हा स्पंज ओला करून घेतलेला आहे. तर आता हा वायपर असा चॅनलमधून फिरवला, की काय होईल, ही जी सगळी धूळ आहे ती आपल्या स्पंजला पहा अशा पद्धतीने चिटकून येते. एक-एक करून सगळ्या चॅनल्समधून अशाच पद्धतीने हा वायपर फिरवून घ्यायचा आणि प्रत्येक चॅनलमधून फिरवण्याच्या आधी हा जो स्पंज आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा. म्हणजे राहिलेली सगळी धूळ या स्पंजला चिटकून येते आणि आपले हे स्लायडिंगचे चॅनल एकदम पटकन स्वच्छ होतात. तर पहा इथे तुम्हाला जवळूनही दिसत असेल, की हे सगळे चॅनल एकदम झटपट स्वच्छ झाले. आता सण आहे म्हटल्यावरती देव्हारा तर स्वच्छ हवाच. तर तुमचाही माझ्यासारखा मार्बलचा जर देव्हारा असेल, तर तो झटपट कसा स्वच्छ करणार? तर त्यासाठी मी इथे 2 चमचे बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा आपला नेहमीचा शॅम्पू आणि अर्धं लिंबू पिळलेलं आहे. आता याचं घट्टसर असं मिश्रण तयार करून घेतलंय आणि हे मिश्रण या लिंबाच्या फोडीच्या साहाय्यानेच संपूर्ण देव्हाऱ्यावरती लावून घेणार आहे. जिथे जास्त खराब झालंय तिथे थोडंसं जास्त चोळायचं आहे आणि बाकी संपूर्ण देव्हाऱ्यावरती हे मिश्रण लावून घ्यायचंय. एक 10 मिनिटं हे मिश्रण आपलं या देव्हाऱ्यावरती असंच ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर आपली जी ही हिरव्या रंगाची घासणी असते, त्यानी हा देव्हारा व्यवस्थित घासून घ्यायचा आहे. जास्त हार्ड तारेची घासणी वगैरे वापरायची नाही. खरं तर गरजच नाहीये वापरायची. या हिरव्या घासणीने सुद्धा व्यवस्थित सगळं जे काही चिकट, तेलकट वगैरे झालेला असतो आपला देव्हारा, तो संपूर्ण निघून जातो. यानंतर स्वच्छ पाण्यात एक नॅपकिन बुडवून त्याने हा सगळा देव्हारा व्यवस्थित पुसून घ्यायचा. आता पुसल्यानंतर पहा तुम्हाला फरक जाणवतच असेल, किती पांढरा शुभ्र आपला हा मार्बलचा देव्हारा झालेला आहे. तर याच पद्धतीने अगदी झटपट आपला मार्बलचा देव्हारा स्वच्छ होतो. घराचे पडदे हा एक खरं तर खूप मोठा टास्क असतो. पण आजकाल वॉशिंग मशीन असल्यामुळे पडदे धुवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. पण या पडद्यांचे जे हुक्स असतात ते मात्र मशीनमध्ये अडकू शकतात किंवा रिंग असेल तर ते रिंग मशीनमध्ये अस्ताव्यस्त पडतात आणि मग पुन्हा शोधाशोध करावी लागते आणि ते लवकर बसत नाहीत. तर हे जे रिंग्ज असतील ते व्यवस्थित पडद्यांचे राहावे त्यासाठी फक्त इथे एक हॅक मी शेअर करणार आहे. तर माझ्या पडद्यांना देखील इथे अशा या रिंग्ज आहेत आणि मशीनमध्ये हा पडदा मी टाकला, की या सगळ्या रिंग्ज या वेगळ्या होतात. तर तसं होऊ नये यासाठी या रिंगमधूनच एक मी दोरा घालणार आहे. असा जाड दोरा आहे माझ्याकडे तो. तुमच्याकडे काही नाडी वगैरे असेल किंवा सुतळी असेल तर ती घातली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित रिंग्ज आहेत त्या मी बांधून घेणार आहे आणि अशा बांधल्यानंतरच त्या मशीनला टाकणार आहे. म्हणजे काय होईल, त्या रिंग सुद्धा स्वच्छ होतील, इतरत्र जाणार नाहीत आणि आपला पडदा सुद्धा झटपट स्वच्छ होईल. आपल्या घराचे ग्रिल, मग ते मेन डोअरचे असतील किंवा सेफ्टी डोअरचे असतील किंवा मग असे गॅलरीचे ग्रिल असतील, तर हे आपण वरचेवर स्वच्छ करतो. पण कितीही स्वच्छ केले ना, तरी पाणी वगैरे पडून त्याच्यावरती अशा पद्धतीने गंज चढतो. मग आता हा गंज चढलेला लवकर स्वच्छ होत नाही. त्याला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड, डी-आय-वाय करावे लागतात, तेव्हा होतं. तर एवढं सगळं करत बसण्यापेक्षा मी दरवेळेस काय करते, याला डायरेक्ट पेंटच देते. म्हणजे आता मी इथे एक एशियन पेंटचा एक छोटासा डब्बा आणलेला आहे
200 ग्रॅमचा हा डबा आहे. आता माझ्या ग्रिलला ऑलरेडी व्हाईट कलर आहे, त्यामुळे मी व्हाईट कलरचाच आणलाय. तर एक एशियन पेंटचा डब्बा आणि हे आहे ते म्हणजे टर्पेंटाईन ऑइल. ते मी थोडंसं याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आणि इथे एक सांगायची गोष्ट म्हणजे हा जो काही कलर आहे ना, तो कलर मी देणार आहे, तो म्हणजे एका सुती कॉटनच्या कपड्याने. इथे ब्रश वापरायचा नाहीये. आपण जर इथे कलर देण्यासाठी कॉटनचा कपडा वापरला ना, तर झटपट अगदी कलर एकसारखा देऊन होतो. तर पहा मी आता इथे कलर सुद्धा देते आहे. तर मी इथे एक जुना कॉटनचा कपडा घेतलेला आहे. तर तो मी असा फक्त कलरमध्ये बुडवलाय आणि त्यानी या संपूर्ण ग्रिलला असा कलर देऊन घेणार आहे. छानपैकी कोटिंग होतं. अजिबात इकडे-तिकडे उडत सुद्धा नाही. ब्रशला कसं ब्रशचे जे ब्रिसल्स असतात त्याच्यामुळे कलर इकडे-तिकडे उडण्याची शक्यता असते, खाली गळण्याची शक्यता असते. पण जर आपण असा कपडा वापरला ना, तर इतरत्र कुठेही काहीही खराब होत नाही आणि अगदी झटपट आपल्याला हा कलर एकसारखा देता येतो. तर पहा अशाच पद्धतीने मी संपूर्ण माझ्या बाल्कनीच्या ग्रिलला कलर देऊन घेतलेला आहे. अगदी 10 मिनिटात संपूर्ण ग्रिलला माझा एक हात देऊन झालेला आहे. आता हा पहिला हात सुकल्यानंतर अजून एक हात मी याच्यावरती देणार आहे. म्हणजे 2 लेयर मी आता इथे या कलरचे याच्यावरती देणार आहे. म्हणजे हे ग्रिल माझे लवकर पुन्हा खराब होणार नाहीत. पुन्हा त्याच्यावरती लवकर गंज चढणार नाही. तर हे आपले संपूर्ण घराचे गंज चढलेले ग्रिल स्वच्छ करण्याची एक सोपी आयडिया म्हणजेच त्याच्यावरती पुन्हा कलर देणे. तर तुमचेही ग्रिल जर असे खराब झाले असतील, तर नक्कीच अशा पद्धतीने कलर द्या. ते एकदम नवे होऊन जातील आणि पुन्हा-पुन्हा लवकर आपल्याला ते स्वच्छ करावे लागणार नाहीत. म्हणजे निदान गंज तरी त्याच्यावरती पुन्हा-पुन्हा चढणार नाही. आणि दिवाळीला एकदम छान नवीन लूक येईल त्याला. तर मग मैत्रिणींनो, आपले हे घर चमकवणारे, आपल्या घराला ग्लो देणारे हॅक्स तुम्हाला जर आवडले असतील, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खाली जे सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्याने सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन-नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील. तर मग भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.